अंतकरणात रामचंद्राविषयी लक्ष्मणजीच्या विषयी कळवळ आहे. हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवाच्या अंतकरणात हृदयामध्ये तळमळ असती, कळवळा असतो. पण करता काय? मारुतीरायाने सांगितलं, राजा तुम्ही काय राजा रावणाचे नौकर चाकर नाहीत, भाऊ आहेत. डॉक्टर ऐकत नाही का तुमचं? बिभीषणानं सांगितलं, मारुतीराय आमच्या दादाला विचारल्याशिवाय सुषेण नावाचा डॉक्टर कोणाला तपासितच नाही. ठीक आहे, घर कुठंशी आहे? माझ्या घराच्या बाजूला अमक्या अमक्या क्रमांकाचं घर आहे. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. आणि मारुतीरायाने उड्डाण केलं, त्या सुषेण वैद्याचं घर सापडलं. दार वाजिलं शेपटीनं. त्यावेळेला बेल नसत्या, इलेक्ट्रिक बेल नसत्या ना, म्हणून दार वाजिलं. दार वाजिल्याबरोबर डॉक्टरची बायको बाहेर आली. कपडे कोणते असतील त्या काळात डॉक्टरीन बाईला देव जाणे. आताचे तर आपण सरास पाहतो. ज्यांच्याकडे जास्त पैसे झाले त्यांनी संस्कृती मातीत घातली. इथं पैशावाले बसले असले, राग आला तर काय करतात, पुन्हा कीर्तन घेणार नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव, मी काय माग लागे नाही. विठाला विठाला पण संस्कृती सगळ्यात जास्त कोणी मातीत घातली असेल तर पैशावाल्यानं. पाश्चिमात्य पोशाख रानात काम करणाऱ्याचं पोरग घालूच शकत नाही. ज्याच्या बापानं लय पाकिट नेले का त्या महाराजाचं पोरग तरी चुकीचे पोशाख घालीन. पण काबाड कष्ट करणाऱ्या रानातल्या माणसाचं पोरग चुकीचा पोशाख घालणार नाही. आयुष्यभर कांदे काढणारी बाई ती मरल पण गाऊन घालायची नाही. जिच्या नवऱ्यानं शिल्लक पैसे कमीले घालू द्या गाऊन, पण रांगोळ काढायला पण गाऊनवरच बाहेर येते. ही कोणी संस्कृती भ्रष्ट केली माहितीये का? पैशावाल्यांनी. मग मला म्हणायचं, तोही पैशावालाच होता सुषेण, पण मोठा माणूस होता. त्याची पत्नी कोण्या पोशाखात आली असेल मला याच्याहून कळतंय. मारुतीरायानं मान खाली घातली होती. प्रथमतः तिला माहित म्हटलेच, पण मान खाली घातली. म्हणून गुरुवर्य धर्मभास्कर ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, मारुतीरायाला तिचा पोशाख आवडला नसेल. रंगनाथ गुरुजी परभणीकर ज्ञानसूर्य माय म्हणत होते, त्या आरती मान खाली घातली, निश्चित तिचा पोशाख आवडला नसेल. माय मालक कुठे? आतमध्ये गेली आणि सांगितलं, अहो ऐकलं का? मला असं वाटतं ती आवजाव बोलत असेल त्यावेळेला, कारण त्यावेळेला इतकं वाईट नव्हतं. आता शिकलेल्या बायका मुळीच आवजाव बोलणार. विवेक, ए विवेक, आपल्याकडे गिरगावकर आलेत रे, लवकर ये बरं, येताना दुधाची पिशवी घेऊन ये. मला असं वाटलंय विवेक म्हणजे हिचा मुलगाच असेल, पण घरी आल्यावर पाहिलं त्याला दाबनाव आणि मिशा होत्या. अरे म्हणलं हे विवेक पोरग नाही इकडे, हिचा मालक दिसते. म्हणलं ताई विवेक कोण आहेत? तो माझा पती आहे. बर बाई, तुमच्याकडे असंच आरोतुर बोलते? नाही म्हणे, तो आणि मी एकाच शाळेत शिकायला होतो, त्याच्यापासून आवाजाव बोलायचा काही प्रश्नच नाही. वा 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 वा, ही पैशाची मस्ती आहे. या लोकांनी कीर्तन ऐकिले काय, भागवत ऐकिले काय, रामायण ऐकिले काय, शिवपुराण ऐकिले काय, आणि 100-200 भागवतकार कीर्तनकार वांगेवानी चिरून काढले काय? काही त्याला कवडीचा फायदा होत नसतो. विठाला विठाला पण मला असं वाटतं ती काय आरतुर बोलत नसेल, कारण ती कृतात्रेता युगातली बाई होती. तिच्यावर थोडासा त्या कालाचा पगडा असेल. हवा ऐकलत का? बाहेर एक वानर आलेला आहे. वानर काही पोळीगिळी असली तर टाकते वानराला. याला माहीतच नव्हतं कोणतं वानर आले म्हणून. तिने सांगितलं, अहो ऐकलत का? काय? आपण ज्याच्या आदेशात भाकरी खातो त्याचं नाव आहे रावण, आणि त्या रावणाच्या दाढी मिशात दुपारा ज्यानं जाळल्यात ते आले. तेव्हा तात्काळ म्हणला मी बाथरूमहून येतो. त्यावेळेला काय म्हणला डॉक्टर?
मी बाथरूमून येतो. त्याला आधी असं वाटलं हे झाडावर फिरणारच वानर आलं का नाही. असं लय लोकायला वाटतं बरं, लय लोकायला वाटते. बरीच लोक वरून चमकम, काही काहीचे कपडे पाहिल्यावर असं वाटतं मंत्र्याचा चुलता आला काय, आणि त्याची बायको दुसऱ्याची कांदे काढी. ती काय नसतं कपड्यावर. काही काही लोकांच्या टोप्या इतक्या कडक असतात, कांदे कापते इतक्या टोप्या कडक इतक्या, पण पप्याची माय कदरली त्याला. इतकी नालायक असते. कपड्यावर काय नसते. घरात 12 तिळू फिरवतून कपडे ताईट घाली तू, तांब्यात इस्तू टाकी तू, आणि शर्टाची इस्त्री करी तू. नाद असतो काय कायला, वरून चकपक आतमध्ये बघ बघ. त्याला असं वाटलंय वानर साधच असावं. तिनं सांगितलं नाही हो, ज्यानं लंका जाळली ते आहे. ठीक आहे, त्या वानराला म्हणावं मालक घरी नाही. अहो चला तुम्ही, तुला म्हणतोय ना त्याला मन म्हणून मी घरी नाही. अहो ऐका हो, फार शक्तिशाली वानर आहेत ते. चला तुम्ही, हे सांग तू जाय त्याला म्हण मी घरी नाही. ती म्हणली तुम्ही तीनदा म्हणले ना घरी नाही, हे तीनदा त्यानंच ऐकले, कारण दार उघडय ना, ऐकतोय तो वानर. मारुतीरायने सांगितलं वैद्यराज बाहेर या. लटलट लटलट कापत होता. जी मारुतीरायने सांगितलं काही करणार नाही. पुरुषार्थ प्रताप तुम्हाला माहिती आहे. तुमच्या मालकाच्या दाढी मिशा जाळायला भेट नाही, त्या अर्थी तुम्हाला मारायला भिल का ही तुम्हाला कल्पना असावं. पण तुला तुझ्या डोक्याच्या एका रोमाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. फक्त माझं एकच ऐकावं लागतंय. आमचे लहाने मालक आजारी येतं, त्यांना शक्ती लागली आणि तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी औषध उपचार करण्यासाठी यावं लागतंय. ते म्हणला यायला काय हरकत नाही हो, औषधी सांगता येतील देता येतील, लखनलालजीला मी उठवील. पण हे रावणाला कळालं की माझं घर पेटून देईल, आणि मी घर कुठं ठेवणार आहे इथं. रावणाला घर पेटवायला पाया पण ठेवणार नाही, फाउंडेशन पण नाही. नाही हो, माफ करा, आमच्या गरीबाला त्रास देऊ नका. चल होय मधात दार लावून घेतलं, शेपटीच्या आड्यानं घरच उपटून घेतलं, सुवेळेच ठिकाणी घेऊन गेलं. आवाज दिला या बाहेर. आला आधी बाहेर काढला. बघा बिभीषणानं सांगितलं वैद्यराज काळजी करू नका, रावण मरूस तर आपल्याला लंकेत जाचत नाही. लेकरा बाळाय सगळं आणलंय तुला, रावण फुकल्यावरच आपण तिकडे जाऊ. आता काय काळजी करू नको, आणि तुला कोण मारणार आहे, चल तपास. त्यानं सांगितलं मालक सगळ्या गोष्टी आहेत, मला आजार कळाला. ज्या डॉक्टरला आजार कळतो त्याला डॉक्टर म्हणत असतात. आजार न कळता त्याच्यावर उपचार करतो आपला 10 जन्मातला शत्रू समजायचा. 10 जन्मातला शत्रू. कारण एखाद्या आजाराचं निदान ज्या डॉक्टरला लागत नाही त्यानं विनाकारण त्याच्यावर औषधोपचार करून पेशंटचा वेळ मातीत घालणे, त्याच्या सोबतच्या लोकांचा वेळ मातीत घालणे, हे 10 पिढ्याचा आपला शत्रू समजायचा. ज्याला ऋण पुत्र म्हणतात तसा हा शत्रू आहे आपला. आणि ज्या वैद्याला आजार कळतो, निदान लागले, निदान लागल्याच्या नंतर याला औषध देण्याची पात्रता माझ्यात नाही, तुम्ही पुढे न्या, हा डॉक्टर धन्वंतरी असतो. अशी डॉक्टर माणसाला आजार येत जाऊ नये, आला तर असे भेटत जावा, म्हणजे अडचण येत नसते. हुशार डॉक्टर आहे. त्यानं सांगितलं आजार काय हे मला कळालंय, शक्तीनं कुठपर्यंत घर केलंय हेही मला कळालंय, औषध काय दिल्याच्या नंतर नीट होतं हेही मला कळालंय. मग अडचण काय, माझ्याकडे हे औषधी नाही, माझ्याकडे औषधी नाही. तुटला आयुष्याचा दोरा सांगते, माझ्याकडे औषधी नाही. मारुतीरायने सांगितलं कुठं सापडत्याल, ह्या द्रोणागिरीवर औषधी सापडत्याल. आणतो मी. वैद्यानं सांगितलं एवढ्या एवढ्या वेळात औषधी आली पाहिजे. आपण उगं अटॅकचं पेशंट असलं, इतक्या इतक्या वेळात हॉस्पिटलला गेलं, तेवढ्या वेळात हृदयात इंजेक्शन, अमक्या ठिकाणी इंजेक्शन दिलं तर बऱ्यापैकी त्याला आराम मिळतो आणि तो वाचण्याची शक्यता असते, असं तज्ज्ञांचं मत आहे. तसं तोही तज्ज्ञ आहे. त्या वैद्यानं सांगितलं औषधी सूर्योदयाच्या पूर्वी आणायची, अंधारातच आणायची, तरच याचा फायदा होईल, लाभ होईल. मारुतीरायने सांगितलं घेऊन येतो, आणि ते पर्वत आणण्यासाठी मारुतीराय निघाले. मारुतीराय मनात विचार करत होती, या पर्वताला द्रोणागिरी का म्हणतात, ह्या पर्वताचं नाव द्रोणागिरी का पडलं असं सांगता येईल. द्रोणागिरी कशामुळे म्हणते,
किती रामायण ऐकिले, किती भागवत, किती प्रवचन, किती महाराज मेल्यावर तुम्ही सुधारताना पहिली गोळी मला घाला. काय नसतं आपलं. कीर्तन ऐकायला दम नाही, भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही, गुण कोणालाच नाही. उपरनं झटकिलं निघाले आपले. भगवान प्रभू रामचंद्र शबरीच्या आश्रमावर ज्या वेळेला जातात त्यावेळेला प्रभू रामचंद्राला आणि लखनलालजीला 2 बोराचे द्रोण देतात. प्रभू रामचंद्र न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे, बोरे खाय भिल्ल तिची. तिने दातानं टोकरलेली ती बोरं प्रभू रामचंद्र खात होते. पण लक्ष्मणजी शेषाचा अवतार, थोडं अहंकार तत्व शेषाकडे असतो आणि म्हणून शेषाला राग आला. आणि राग म्हणण्यापेक्षा चिळस आली की कोणी म्हातारी, कोणी शबरी, ही कोण्या कुळातली असावा, हिचे दातानं टोकरलेली बोरं आपण खावं, आपण राजपुत्र आहोत. दादा प्रत्यक्ष विष्णू आहेत, मी शेष आहे. पृथ्वीला आधार द्यायची ताकद माझ्या हातात आहे. या पृथ्वीवर झाडं ठेवायचे आहेत का हलून पाडवायचे हे माझ्या हातात आहे. आणि मी हिचे उष्टे बोरं खाऊ का? म्हणून असा विवेक थोडासा कोलमडला. अहंकाराने तोंडवरी काढलं आणि शबरीच्या पर्णकुटीच्या बाहेर येऊन लक्ष्मणजीनं तो द्रोण भिरकावला. ज्या पर्वतावर द्रोण पडला त्या दिवसपासून त्या पर्वताला द्रोणागिरी नावाचा पर्वत म्हणतात. हे झालं आता द्रोणागिरी. पण द्रोण फेकायच्या अगोदर त्या पर्वताला काय म्हणतात हे सांगता येईल का? राहू दे, मी पण पुढच्या कीर्तनात सांगतो. ते डबल गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. विठाला 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 मारुतीराय गेले, पर्वत आणला, त्या वल्ली काढल्या. एका विशिष्ट प्रकारच्या विमानात बसून प्रभू रामचंद्र अयोध्येत आले. तसं ते विमान रावणाचंच होतं. आता बिभीषण राजा झाल्यावर त्या विमानावर सत्ता बिभीषणाची. 14 विमान होते रावणाकडे. 14 रावणाकडे जे विमान होते का, पृथ्वीवर जितके देश आहेत त्याच्यात काही देश महासत्ता आहेत. पण या देशात सुद्धा रावणाकडे जे विमान होतं ते एकही नाही, आजही नाही आणि पुढेही होणार नाही. ते विमानच होते. वैकुंठामध्ये पुष्पक नावाच्या विमानाचं अधिष्ठान आहे असं जाबालीच्या मुखारविंदातून श्रवण केलं. मैत्रेयाने सुद्धा पुष्पकाचं वर्णन केलं. आणि लोमशाच्या पुष्पक नावाच्या विमानाच्या वर्णनानुसार ज्या वेळेला वैकुंठातलं पुष्पक नावाचं विमान श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायला घेण्यासाठी आलं, त्यावेळेला अर्ध्या मधात गरुडाने पुष्पक विमानाला सांगितलं, बेट्या ह्या विमानात तू बऱ्यापैकी पुण्यवान नेलेत, म्हणून हे विमान बऱ्याच पुण्यवानाच्या पायानं बाटलं म्हणता येणार नाही, पवित्र झालंय. पण सगळ्या पुण्यवानापेक्षा तुकोबाराय पवित्र येतं. म्हणून या विमानात आधी जे पुण्यवान गेले त्या विमानात तुकोबारायला न्यायचं नाही. कारण बाकीच्या पुण्यवानाचे याला पाय लागलेत आणि सगळ्या पुण्यवानापेक्षा तुकोबाराय पुण्यवान आहेत. याच्याकरता या विमानात बसवायचं नाही, पठ्याच्या पाठीवर येतील. ते एकदाच पुष्पक विमान खाली येणार होतं तुकोबरायच्या काळात. ते गरुडामुळे आलं नाही, बाकी खाली आलतं. खाली कोणा करता आलतं. एकादशीचं व्रत ज्यानं केलं त्या राजाचं नाव आहे रुक्मांगद नावाचा राजा. धर्मांगताचा पुत्र मुक्तांगद. बस झाले ना एवढेच. अजून 9 पिढ्या आहेत, पण पहिलं इसरण ना मग विठाला 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 विठाला. रुक्मांगदा करता विमान आलं. त्याच्यानंतर गोपीचंदाच्या आई करता विमान आलं, मैनावती करता. त्याच्या पाठीमाग जर पाहत राहिलो ताज्या बेळा करता विमान आलं. त्याला विमान पाठविले, विमान आलं त्याच्याकडे. त्याच्यानंतर विमान एका वेशे करता आलं. भजन करणारी वेशा होती, तत्ववान वेशा होती. तिच्या सानिध्यात माकड आणि कोंबडं होतं. यांना सुद्धा विमानात नेलंय. त्या लागे विमान पाठविले. आणि त्याच्यानंतर 2दा विमान आलतं.
फक्त मला अजून ते वाचायला भेटलं नाही. नावं माहित आहेत, पण एखाद्यानं जर विचारलं कशात आहेत तर धोतर पिवळं होईल. त्याच्यापेक्षा सांगायचं नाही विठाला विठाला पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन आधारा वाचोन आधारा वाचुद आधारा वाचुद काय सांगसी कहाणी काय सांगसी कहाणी सांगसी कहाणी काय सांगसी कहाणी काय सांगसी कहाणी काय सांगसी कहाणी आधारा वाचुद काय सांगसी कहाणी काय सांगसी कहाणी काय सांगसी कहाणी आधारा वाचुद काय सांगसी कहाणी काय सांगसी कहाणी काय सांगसी कहाणी आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. आणि आधार नसताना वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांनी बोलणे गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागतंय. म्हणून परिपक्वाला लागल्याशिवाय तो इतिहास सांगणं मूर्खपणाचं टोक असतं. चला, लक्ष्मणजी उठले. रावण मारल्या गेला. एका विमानात बसून प्रभू रामचंद्र अयोध्येला निघाले. कामग नावाचं विमान आहे. तशी रावणाकडे प्रचंड विमान होती. पुन्हा 13 अशी 14 विमान होती. त्याच्यातलं एक विमान इतकं भयानक होतं. महाराज तत्व ती करुणा ती शीला ती भयो ती व्याप्ती ती जायती यतची साहा. त्याला तत्व कळत होतं, त्याला शील कळत होतं, त्याला करुणा कळत होती, त्याला नाना प्रकारच्या आस्था कळत होत्या. पाप दुराचारी सगळ्या गोष्टी कळत होत्या. त्याच्यापेक्षा महत्वाचा जो भाग होता, ते विमान तयार केलं तर तत्वकुंभ नावाच्या व्यक्तीनं. वाक्य नीट ऐका. तुम्हाला आपले हे पुस्तकातले सायंटिस्ट माहीत असतील, पुराणातलाही बघत जा. त्याचं नाव होतं तत्वकुंभ नावाचा व्यक्ती. तत्वकुंभाच्या पत्नीचं नाव होतं रसक्रिया. रसावती असे नंतर प्रभेद झाले तिला. पुन्हा ज्या वेळेला तत्वकुंभ नावाचा व्यक्ती विमान करत होता, हे प्रभदत्त नावाचं विमान तयार केलं. ती सारखी आपले पती जागायची म्हणून तिथंच थांबायची. विमान तयार होत होतं आणि रात्र खूप झालेली आहे, तिला झोप लागली. त्या विमानाला तिलक म्हणून लाभलं. त्या विमानाला प्रभदत्त नावाचं विमान असं नाव दिलं. पण त्या पवित्र कुंखाची ताकद किती मोठी होती माझ्या मावल्यांना सांगतोय. त्या विमानामध्ये सीताई साहेबाला टाकलं. टाकत असताना त्रिजटा रडत होती आणि 5-4 मिनिटं सीताई साहेब त्या विमानात बसल्यावर त्रिजटा हसत होती. सीतेला शंका आली, ही रावणाच्या कुळातली आहे, आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करते. आई साहेब खाली उतरले आणि त्रिजटेला विचारलं, का ग मधात टाकताना रडत होती, मध्ये बसल्यावर हसती, काय नेमकं कारण आहे? काही नाही म्हणले. आई साहेब, माझा काका हा फार विचित्र माणूस आहे. आमचे रावण हे फार विचित्र आहेत आणि यांनी जर तुम्हाला नेलं तर ते बाहुबळानं शक्तिबळानं मायावी शक्तीनं तुमच्या सोबत लग्न करू शकते. म्हणून मला रडू येत होतं. आणि मग तू हसली का? मला आता कळालं, हा करू शकत नाही, राम जिवंत आहेत. तर सीताई साहेब म्हणले, वेडी आहेस का काय ग? तुला 5 मिनिटापूर्वी कळत होतं राम जिवंत नाही आणि 5 मिनिटाच्या नंतर कळालं राम जिवंत आहेत. म्हणे इथे डोकं कापून आणलंय. माझी शंका होती खऱ्या रामाचं कापलं की काय. रावणानं डोकं कापून आणलं होतं म्हणून खऱ्या रामचंद्रांचं डोकं कापून आणलं काय अशी माझी शंका होती, म्हणून मी रडत होते.
पण तुम्ही विमानात बसल्यावर कळालं की राम जिवंत आहेत. हे हे तुला कोणी सांगितलं? हे विमानानं सांगितलं. हे विमान बोलतंय का? बोलत नाही म्हणले. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्या विमान जळतंय, आणि तू बसल्याच्या नंतर जळत नाही, ते अर्थी राम जिवंत आहेत. विमान करता येईल का एखाद्या देशातल्या माणसाला असं? या विमानाचं नाव आहे प्रभदत्त नावाचं विमान. या 14 विमानापैकी एका विमानात बसून प्रभू रामचंद्र अयोध्येत परत आले. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. तिथे आल्याच्या नंतर काही दिवसाला पत्र आलं. ते पत्र प्रभू रामचंद्र वाचत असताना प्रत्येक अक्षराला पाणी पडत होतं. तेवढ्या अवकाशात सीताई साहेब आल्या, तेवढ्या अवकाशात उर्मिला आल्या, तेवढ्या अवकाशात श्रुतकीर्ती आल्या, तेवढ्या अवकाशात मांडवी आल्या. हे सगळ्या जणी हजर झाल्या आणि प्रभू रामचंद्राला विचारतात नेमकं काय? तर जगाच्या मालकाने वरे पाहिलं आणि चौघीकडे बघून सांगितलं, अगं तुमच्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवणारा सुषेण नावाचा वैद्य मृत्यू पावला. तुमच्या चौघीच्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवणारा सुषेण नावाचा वैद्य मृत्यू पावला. लक्ष्मण जर जिवंत झाले नसते तर रामचंद्र वापस येत नव्हते. रामचंद्र वापस जर नसते आले तर भरत शत्रुघ्न देह ठेवत नव्हते. म्हणून राजा दशरथाच्या 4 सुना सौभाग्यवती ठेवण्याचं काम सुषेण नावाच्या वैद्यानं केलं. ब्रह्मांडाच्या मालकाचा प्राणदान देण्याचं काम सुषेण नावाच्या वैद्यानं केलं. शेषाला प्राणदान देण्याचं काम सुषेण नावाच्या वैद्यानं केलं. याच्या पलीकडे सांगतो, तुम्हाला किती श्रीमंत करायचं आणि किती भिकारी करायचं हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. आणि लक्ष्मीच्या कपाळावरचं कुंकू पूर्ण ठेवण्याचं काम सुषेण नावाच्या वैद्यानं केलं. पण सज्जनांनो, मंगळवेढ्याच्या मालकाच्या उकोक्तीनुसार त्या सुषेण नावाच्या वैद्याच्या पण आयुष्याची माळ तुटली, म्हणून मालक पहिल्या कडव्यात मानतात. तुटला वैद्यराज असेल. पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशातला वैद्यराज धन्वंतरी. पण धन्वंतरीच्या कृत्याला लाजवील असा एक रतात्रेता युगातला वैद्यराज होता. त्या वैद्यराजाचं नाव आहे सुषेण नावाचा वैद्य. त्याच्या आयुष्याची माळ तुटली, तुमची आमची तुटेल काय नवलाची गोष्ट आहे. वैकुंठवासी सौभाग्यवती सुमनबाईंना जावं लागलं. हा विधात्याचा नियम आहे. एक पुरावा मानतो, पूर्णविराम करतो. एक परम पावन सात्विक सदाचारी पुण्यशील व्यक्ती आहे. अख्खं जीवन परमार्थात व्यतीत केलं. एका तिळा इतकं आयुष्य
एका श्वासा इतकं सुद्धा आयुष्य बाजूला घातलं नाही, इतकं जीवन गोड. असा निखळ परमार्थ करणारे सुद्धा कितीतरी लोक दाखवता येतील, त्यांना इहलोकातली यात्रा सोडावी लागली. महाराज ज्या निळोबाराईं करता पंढरीतल्या मालकांना तुकोबारायला सृष्टीचा नियम मोडायला लावला. एकदा निळोबाराय तुकोबारायच्या कन्येकडे गेले. शेवटचे संत आहेत निळोबाराय, लाडके, अत्यंत देवाचे हृदयस्थ आहेत. त्याच्या पलीकडे सांगायचं झालं तर भगवान निळोबारायला प्राण म्हणायचे, प्राण प्राण. कारण निळोबारायने तुकोबारायचं शिष्य तुपात काढलं होतं. आणि तुकोबाराय देवाला किती आवडत होते हे गिरगावच्या बाळूनं काय सांगायचं, लायकी तरी आहे का माझी तितकी. आणि त्यांच्या कन्येकडे गेले. कन्येकडे गेल्याच्या नंतर बसायला, पाय धुवायला पाणी दिलं, बसायला टाकलं, आदर आतिथ्य केला. दिवाळी काही दिवसावर आलेली होती. तुकोबारायला गुरु मानायचे. त्यावरती तुकोबारायच्या कन्या निळोबारायच्या बहीण आहे, आता गुरु बहीण आहे. आपल्या बाबांचं खूप सानिध्य लाभलेले मोठा भाऊ या नात्याने तुकोबारायच्या कन्येनं पायावर डोकं ठेवलं. निळोबाराय येतो म्हणतात. त्याला तुकोबारायच्या कन्या म्हणतात, दादा येतोस? हो जी येतो. आतापर्यंत बसलास रे, पण मी विचारलं नाही तुला कशा करता आलतास. निळोबाराय सांगितलं, ताई किती दिवस झालं गुरुदेव जाऊन, तुझी आणि माझी भेट नाही. दिवाळी काही दिवसावर आली ग. मनात असं वाटलं बहिणीच्या भेटीला जावं. आणि माझ्याकडनं तुला काय अपेक्षा आहे ती सांगशील? बाबा ती तुकोबारायची कन्या होती. उभ्या आयुष्यात फलकट गोष्टीवर तुकोबारायांनी एका तिळा इतकी अपेक्षा ठेवली नाही. त्यांच्या कुलात उत्पन्न झालेली कन्या ती तरी फलकट गोष्टीवर कशी अपेक्षा ठेवेल? साडी कशाला मागेल? चोळी कशाला मागेल? धनद्रव्य कशाला मागेल? एका आवाजात बोलल्याच्या नंतर तोंडातून काही शब्द पुन्हा आला नाही. पुन्हा एकदा प्रयत्न केला. ताई दिवाळी तोंडावर आली, त्या अपेक्षेने मी तुझ्याकडे आलो ग. मला असं वाटते तुला दिवाळीची काय भेट देऊ. असू दे दादा, तुझ्या आशीर्वादाने, बाबांच्या आशीर्वादाने संसारात कशाची अडचण नाही. अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा आहेत, पंढरीतल्या मालकाच्या कृपेने पूर्ण झाल्या. आपल्याकडं सात्विक सदाचारी व्यक्तीचा तिसऱ्या शब्दाचा अपमान केला की पाप लागत असते असं पुराण सांगतंय. तिसऱ्या शब्दाचा अवमान केला की. एक सोपी गोष्ट सांगतो. नवऱ्याने बायकोला पाणी मागावं. अगं पाणी घे ग. तिने एकच म्हणावं देते. पण 5 मिनिटं पाणी आलं नाही, त्यानं पुन्हा म्हणावं पाणी दे ग. आणायले तर तिसऱ्यांदा आवाज द्यायच्या अगोदर बायकोनं पाणी नेऊन द्यावा असं पुराण सांगते. बरं गिरगावचा बाळू नाही. मी सांगितलेलं तुम्ही कसे ऐकताल? तुम्ही इतके साधे माणसं आहेत का? पुराण सांगते पुराण. अरुंधती नावाची एक सात्विक सदाचारी स्त्री. हे आता असं मधात निघलं की सरकत बाजूला. कांद्याला पाणी देताना गवत उपटायचं. आता सरळ इकडे इकडे सांगत होतो पुढं. नवरीच्या घरी नवरदेव गेला असं आपल्याकडे असतंय. नवरी पाहाला नवरदेव गेला.
हे असं नाही झालं. नवरी नवरदेवाच्या घरी गेली. नवरीचे बाबा आहेत सोबत, नवरी आहे आणि तो नवरदेव घरी आहे. बाबांनी आवाज दिला, आलोत आम्ही. 2 चटाया बसायला टाकल्या. चटाया बसायला टाकल्यावर बसा म्हणल्याबरोबर नवरीचे वडील बसले. म्हणजे नवरदेवाचे कोण आहेत ते? सासरे, होणारे सासरे. सासरे अक्षदा पडल्या नव्हत्या, सासरे पडले, बसले ते त्याच्यावर. बसा म्हटल्याच्या नंतर नवरी काही बसली नाही. तिला माहित होते होणारे आपले पती आहेत. आदर किती होता पहा, गोड. हल्लीच्या वागण्यात पूर्वीच्या वागण्यात किती मोठा फरक होता. एकदा बसा म्हणल्यावर ती बसली नाही. दुसऱ्यांदा पुन्हा नवरदेवानं पडवीतनं आवाज दिला, अहो बसा बसा बसा. तरी पण ती बसली नाही. ती हल्लीची नवरी असेल का? एकदा आम्ही द्वारकेला चाललो. आम्हाला एका वारकऱ्याच्या आईच्या अस्थी सरस्वती नावाच्या गंगेत समर्पित करायच्या होत्या. त्या सरस्वती गंगेच्या तीरावर मातृगया म्हणतात तिला, मातृतीर्थ आहे मातृगया. कारण या भारत देशातल्या स्त्रीच्या अस्थी मातृगयेला जात असतात आणि पुरुषाच्या पितृगयेला. तर ती मातृगया गुजरातमध्ये 360 तीर्थापैकी एक तीर्थ गुजरातमध्ये सिद्धपूर नावाचं गाव आहे, अहमदाबादच्या बाजूला. आणि त्या सिद्धपूर नावाच्या गावात सरस्वती नावाची गंगा, भगवान परशुरामाने तिथे श्राद्ध केलं म्हणून मातृगया स्थान. आम्हाला तिथे जायचं होतं म्हणून विमानाने गेलो. आमच्या सोबतचे 5-7 जण होते, सगळे 8 लोक होते. 7 लोकांना तिकून सीट भेटली, मला एकट्यालाच इकडे भेटलं. इकडे म्हणजे एका कडेला, इकडच्या बाजूला मधात असं असतं ते. 3चं सीट भेटलं तर कडेचं मला ना अलीकडे दोघं पती पत्नी बसले. विमानात 5-6 मिनिटं झाल्याच्या नंतर त्यांनी पिशवीतला पेरू काढला. मला वाटतं विमानात चाकू नेऊ देत नाही. न्याचा असेल तर लगेच मध्ये टाका, पर्समध्ये चाकू वगैरे नेऊ देत नाही. आता पेरू काढ्या मला शंका आली, यांना फोडता येतो का? आणि एकच पेरू होता. पण माझ्या लक्षात आलं आणि त्या दिवशी सोमवार होता. म्हणलं दोघांपैकी एकाला सोमवार असा, पण सोमवार धरणारे दिसत नव्हते. कारण तिलाही बरमुडाच होता आणि यालाही बरमुडाच होता. तिलाही टी शर्ट होतं आणि यालाही टी शर्ट होतं. हे सोमवार धरतील का? आणि मी वरी आकाशात काळजी करावा, बाळ्या वरची वरी जळण. पण आता पेरू आहे त्यामुळे चला, मोठ्या लोक कोण्या काळात काही खाते, मोठी मोठीच असतात. पण तिच्या हातात पेरू होता. मला असं वाटलं हिलाच खायचा असेल. मला असं वाटत होतं दोघांना खायचं असलं तर माझ्याकडे द्यावा. मी शेतकरी माणूस, मी कचकन फोडा असतात 2 करून दिले असते. आपण धोतरावाल्याला कोण किंमत देत? बऱ्यापैकी जीनच्या पॅन्टीवाले धोतरावाल्याला येडपट समजिते. भडव्या धोतरावाल्याला येडपट समजितो हराम खोरा. धोतरावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही बिनलाजा, इतकं लक्षात ठेव. विठाला 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 विठाला. लोकांचा जास्त अपमान करणार पानचट लोक. जुन्यांचा जोपर्यंत आदर होत नाही तोपर्यंत तो मोठा कधीच होत नाही, हा श्रुतीचा नियम आहे. पण पेरू तिनं एक घास खाल्ला असा दातानं टोकरून. तिचे ते तांदळावानी दात होते. मी काही इतकी निरखून नाही पाहिले, पण ये तुम्हाला सांगाल. तुम्ही पुन्हा म्हणताल तुला बरंच आणलं नाही तिने इतकं पाहिलं. तुम्ही असे इकून पुन्हा काड्या करताना तिचे ते तांदळासारखे दात. तो पेरू टोकरला, पुन्हा एकदा टोकरला. मला वाटलं बंदा खाती का नाही. पण 2 घास खाल्ल्याच्या नंतर बैलाकडे द्याला. बरं आता तो पेरू असा चांगला मोठा होता आबा. मला वाटतं तिनं जिथं टोकरला ती जागा बदलून जर यानं खाल्ला असता तर बरं झालं असतं ना. यानं तिनं जिथं टोकरला का त्याच जागेवर यानं पण टोकरला. मला असं वाटतं बायकोच्या दातातली चवच वेगळी असेल, आहे का नाही? आपण काही घेतली नाही ती अजून. पण मी आमच्या बाजूला एक व्यक्ती होता, त्याला अशी चुटकी वाजली. त्यानं असं माझ्याकडे जवळ आला तर तितक्यात ती बाई ओरडली, काय काय काय? काय नाही बोलायला. त्यांनी माझ्या तोंडाला कान लावला आणि म्हणलं विमान जळत आहे. काय बोलायले म्हणे तुम्ही? विमान जळत असते? म्हणलं पाहणं हो, बायकोनं टोकरलेला पेरू ह्यो नवरा ह्याच विमानातला खालाय आणि ह्या पापाने विमान जळत आहे ना आपण काय वाचत नाही. तुमच्या माईच्या आस्तीने आला आलो तर आपल्या आस्ती अशाच समुद्रात पडत आहेत आता.
अशा आत पडत्यात. आता काय काय खरं नाही म्हणलं. कल्पना करा, होणाऱ्या पत्नीला चटई टाकल्यावर दोनदा बसा म्हणल्यावर बसली नाही आणि तिसऱ्यांदा सांगितलं अहो बसा ना. आता परिणाम काय होतो पा. नाही बसलं तर अपमान, पतीची आज्ञा मोडण्याचं पाप लागते आणि बसलं तर नवऱ्याकडून सेवा घेतल्याचं पाप लागते. नाही बसलं तर आज्ञाभंग पाप आणि बसलं तर सेवा घेतल्याचं पाप. अरे ती विवेक संपन्न मुलगी होती. हा, ती का रात्रंदिवस मोबाईल किनारी थोडीच होती. विवेकाचं सूत्र तिच्या डोक्यात होतं. तिच्या लक्षात आपलं लग्न झाल्यावर अर्धांग कोणाचं? पतीचे. अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा किंवा वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. अर्धांग पतीचे. म्हणून जे अंग पतीचं असते, आता कोणतं असते ते घरी गेल्या विचार करा ना. सगळं सांगायला गुत थोडंच घेतलं मी. बरोबर त्याच अंगाकडचा हात चटईवर ठेवला आणि आपण खाली बसल्या. सेवा घेतल्याचं पाप नाही आणि आज्ञाभंग केल्याचं पाप नाही. हिला अरुंधती म्हणतात. तीन आवाज दिले, ताई तुला काय देऊ ग दीपावळीचं. इथपर्यंत आलतो ना. नको रे दादा. तिसऱ्यांदा निळोबाराय म्हणतात ताई मी काय देऊ. त्याला हृदय भरून आलं. दादा तुझी फार इच्छा आहे दीपावळीला भेट देण्याची. तू ज्या ज्या भेटी देशील त्या त्या नाश पावणाऱ्या असतील. तुझी इच्छाच आहे तर मागू का रे. मागणं ताई माग माग माग. काही नाही, या दीपावळीच्या भेटीच्या बदल्यात मला बाबांची भेट करून दे. मला बाबांची भेट करून दे म्हणजे तुकोबारायांची भेट करून दे. महाराज तुकोबाराय त्या गावाला गेलते. त्या गावाला गेलेला माणूस पुन्हा परत येत नसतो. त्या गावाचं नाव आहे वैकुंठ. पुन्हा परत येत नसतो. आता किती रुपये ह्या सुपुत्रांनी खर्च केल्यावर, या कुटुंबातल्या लोकांनी खर्च केल्यावर सौभाग्यवती सुमनताई वापस येतील? नाही येऊ शकत. नाही येऊ शकत. कारण त्या गावालाच त्या गेल्यात. त्या गावाहून वापस येण्यासाठी गाडीच नाही. प्रवासाचा कसल्याही प्रकारचा निर्णय नाही. येता येत नाही त्या गावावरनं. आणि बाई साहेबांनी भावाला सांगितलं दादा मला बाबांची भेट करून दे. ठीक आहे ताई काही हरकत नाही देतो करून. 14 दिवसाचा सप्ताह केला. 14 दिवसाचा. आणि 12व्या-13व्या दिवशी जगाचा बाप आला. तर स्वतः निळोबाराय म्हणतात देवा तुला कोणी बोलिलं रे इथं. येथे तुझे लागी बोलाविले कोणी. फुलं वाटा फुलं वाटा फुलं. लागी बोलाविले कोणी. प्राथिल्या वाचोनी आलाची का हो. प्राथिल्या वाचोनी आलाची का. बोलाविले कोणी. तुझला बोलाविले कोणी. प्रार्थील्या वाचोनी आला सीता. प्रार्थील्या वाचोनी आला सीता. निळा म्हणे आम्ही नोळ खोजी देवा तुकयाचा धावा करीत चो. तुकयाचा धावा करीत चो. तुकयाचा दावा करीतस. तुकयाचा दावा करीतस. निळा म्हणे आम्ही नव कोणी देवा. तुकयाचा दावा करीतस. तुकयाचा दावा करीतस. देवाला सरळ म्हणले आम्ही तुला ओळखीत नाही. एक जणाच्या पोराचा सत्यनारायण होता.
आणि ग्रामपंचायतच्या सदस्याचं आमंत्रण चुकलं आणि माणसं जेवायला ते बसल्या ते म्हणला आम्ही विसरलो होतो राव या जेवायला ते म्हणला मग इथं कातडे नाहीत कधी चपात्याला कातडे म्हणलं आणि ग्रामपंचायत सदस्य आमच्याकडचं सांगायला इकडं कशाला तिकडे गेल्यावर इकडचं फुकायचं दुसरं आणू तरी कुठून ग्रामपंचायतचा सदस्य इथं बसलेले सगळे किती दिवस वाचवायचे तर कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि त्याला निळोबार आहे म्हणले तुला ओळखीत नाही साधी ताकद असेल वापस गेले महाराज ठस 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 देव रडत होता तुकोबाराने विचारलं देवा रुदंती को भवा वरी भाषा वेगळी वापरावं लागेल ना रुदंती को भवा प्रभू का रडता देवानं सांगितलं तुकोबारा आहे निळोबा मला ओळखीत नाहीत ते म्हणले मी तुकोबारायला ओळखतो आणि तुम्हाला जावं लागते दोन भेद आहेत काही तज्ञांचं मत आहे तुकोबाराय दोनदा वापस आले काहींचं मत पण एक तात्विक पुरावा आहे तुकोबाराय एकदा आले पण काम दोन केले आले एकदा पण काम दोन आणि काही म्हणते नाव नकोय त्यांचे पण ते म्हणले दोनदा आले पण आधर्यू लोकांचं वाक्य खरं असतं एकदा आले काम दोन केले कोणते दोन काम एक काम निळोबरायचं ऐकून त्याच्या कन्येची भेट घेतली एक काम आणि दुसरं काम एका वारकऱ्याच्या अंत्यविधीला आले त्या वारकऱ्याचं नाव होतं संताजी महाराज जगन्नाथ आम्हा झालं येणे एका तेलिया करणे तेलिया करणे एका तेलिया करणे माझा झाले एका तेलिया करणे एका तेलिया करणे एका तेलिया करणे आम्हा झाले येणे किंवा आम्हा लागी येणे एका तेलिया कारणे तेली समाजामध्ये साधूला जातीचा काही संबंध नाही साधू हा जातीच्या चौकटीत अडकवायचाच नाही साधू साधूच असतो आणि साधू हे कोण्याही जातीत जन्म हो का भलते याती परी मिन चुके हरिभक्ती किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदासा साधूला जातीचा काही संबंध नाही ते कोण्याही जातीत जन्माला येतात साधू तेली समाजामध्ये जन्माला आले महाराज काय साधू होते या साधूने तुकोबारायची अभंगवाणी वाचायची तर बैलावर संस्कार झाले बैलावर तर संताजी महाराजाचा बैल ढेप खाल्ल्यावर चलत नव्हता मका खाल्ल्यावर चलत नव्हता कडूळ खाल्ल्यावर चलत नव्हता चारा खाल्ल्यावर चलत नव्हता तुकोबारायचा अभंग ऐकल्यावर चलत होता मारलं तरी चलत नव्हता उपाशी असला तरी अभंग ऐकल्यावर चलत होता महाराज त्या बैलाचं नाव होतं सखा नावाचा बैल तुकोबारायच्या आणि संताजीच्या मधलं सख्यत्व ज्यानं जोडलं त्या बैलाचं नाव होतं सखा आणि हा सखा नावाचा बैल परमार्थात संताजीने आणला काय अधिकारी असतील संताजी आणि त्या संताजीचा अंत्यविधी शैवपंथी असल्यामुळे दफनविधी होता बऱ्यापैकी पाहुणी रावणी विष्ट मित्र सजन सखे वारकरी माती टाकत होते पण तोंड झाकतच नव्हतं तुकोबाराय आले मुठभर माती हातात घेतली संताजी थांबायचं काय आणि प्रेतानं डोळे उघडे प्रेतानं मेलेल्या माणसानं मातोड्याच्या खड्ड्यामध्ये डोळे उघडावा आणि प्रसन्नपणाने तुकोबारायकडे पाहिलं डोळे झाकून घेतले मुठभर माती टाकली ते काम आणि इकडे भेटले कन्येला दृष्टांत संपला महाराज निसर्गाचा नियम तुकोबारायनी मोडला नाही निळोबारायसाठी मोडला आहे निसर्गाचा नियम तुकोबारायनी मोडला नाही संताजीसाठी मोडला आहे निळोबारायनी मोड निसर्गाचा नियम नाही मोडला कन्येसाठी मोडला आहे देवानं मोडायला लावलाय
वैकुंठात तुकोबराय असताना एके दिवशी निळोबरायला जावं लागलं. डोळ्याला पाणी आलं. विश्वाचे मालक तुकोबरायच्या पुढे बसलेले. साहेबराव महाराज सोनोटीकर होऊन गेले आमच्याकडे. ते म्हणायचे देव काम करून त्याचा व्यवसाय करून आला की वैकुंठात तुकोबरायला जगाचा मालक वारं घालीत होता. तुकोबरायला देव वारं घालीत होता. देव काय अधिकार आहे लोकांचा, काय अधिकार आहे, काय अधिकार. आणि भगवान तुकोबरायची सेवा करत असताना तुकोबरायच्या डोळ्याला पाणी आलं. देवाने विचारलं का रडता? काही नाही म्हणे, तुम्हाला वापस करणारा गेला. देवा, निसर्गाचा नियम, श्रुतीचा नियम मोडायला लावणारा व्यक्ती गेला. वापस गेल्या वरी गेलेला माणूस येत असतो का? इतका बदल, एवढी क्रांती करणारा व्यक्ती गेलाय. मला सांगा, निळोबरायला जावं लागते. तुमची आमची काय कथा आहे? तुटला आयुष्याचा दोरा, हेर वाऊगा पसारा. एक आदरांजली 1 मिनिटाची देऊ, नंतर विठोबा रुक्माई घेऊ. आले सगळ्यांना फुलं, आम्हाला एक अर्ध द्या. निधियाम निधिपती सकल तिसुदीय निछंद कला भय जायंती उक्षो भय सर्व भय जायंते व्यालाक्षं भय सुतिवर्णो भय अद्य भरा भय जायन्ते यक्षति किन्नर गंधर्वादि लोकपाल भय दिक्पालो चारुतिहासं परमतिहांस हंस परा भय जायन्ते कैलासाधिपतयन्नमा सत्यं वासं पतयन्नमा गोलोकाधिपतयन्नमा वैकुंठाधिपतयन्नमा व्यालाक्षा भय सुतिचरण भय मिमकृतजन भय जायन्ते अद्याक्षा भव पिंडोदभ लुप्त पिंड भय जायन्ते जवतिल अक्षद भय स्थितयो वनग्रतंगुडा शर्करातुयो रागति श्राद्धो हिरण्य श्राद्ध शंख श्राद्ध भय मुच्यन्ते शंख श्राद्ध भय मुच्यन्ते शंख श्राद्ध भय मुच्यन्ते रक्तं चंदन समर्पयामि अरक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्णान भयो अंगुष्ठाधिष्णान भयो अंगुष्ठाधिष्णान भयो व्याल सुधा भय चंद परा नारायणो नागबली काल सर्प भय शांतिरो आपतेष्टि भय त्रिपिंडी त्रिपिंडी भय कालाक्षो मुक्त भयो यति पिंडानां व्यालाक्षो भय सकल स्थितो नारायणो पिंडतलो घृते भवति जतो ना पुंगी फला भय योहाय हरिद्रायति सर्वेषु आपसव्या भय सव्यानां यज्ञोपवित क्रियंजना नमः पार्वती पते हर हर महादेव विठोबा रघुमाई. चला हर गया हरि जय जय विठोबा रघुमाई हरि जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई हरि 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 विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे सुपुत्र, त्यांचे पती, त्यांच्या पुतण्या पुतणे आदी करून सर्व मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. तारखेच्या संदर्भात पप्पूशेठ संपर्क करत होते. अर्पित करतो. निवृत्ती दादांच्या चरणी समर्पित करतो. प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करतो. सद्गुरु शेना महाराजांच्या चरणी समर्पित करतो. उपस्थित मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण तिकडे बघा महाराज